आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन या सुद्धा आहेत, दोघांचं सुद्धा स्वागत। मी पहिल्यांदा विश्वंभर चौधरींकडे जातो। विश्वंभरजी, पहिल्यांदा या सगळ्या निकालाबद्दलची एक पहिली, ज्याला आपण ईगल्स व्ह्यू म्हणू, अगदी वरून घेतलेली एक मोठा दृष्टिकोन अशी एक प्रतिक्रिया। गुजरातचा निकाल अपेक्षित होता। ज्या प्रकारे पंतप्रधान, मंत्रिमंडळ, सगळ्या बाकी राज्यांचे मंत्री म्हणजे त्यांनी खूप फोकस केलं होतं ते, आणि त्यामुळे तो खूप अपेक्षित होता। फक्त मगाशीचं जे विश्लेषण आपलं चाललं होतं वागळे सरांना, मला फक्त प्रसन्न एक गोष्ट मला ॲड करायची त्याच्यामध्ये, काँग्रेसच्या बाबत, खास करून काँग्रेसचा जो पराभव झाला त्याबद्दल मला एक गोष्ट ॲड करायची आहे। मागच्या इलेक्शनला जेव्हा 2017 साली गुजरातची निवडणूक झाली त्याच्या 1.5 वर्ष आधी, बरं का, म्हणजे साधारण जून 2015 पासून राजीव सातव हा माणूस होता की त्यांनी तिथे गाडून घेतलं होतं त्या गुजरातमध्ये स्वतःला। 1.5 वर्ष राजीव सातव गुजरातमध्ये होते। त्यांनी मतदारसंघात प्रत्येक बैठका घेतल्या होत्या आणि त्यांनी एक रचना केली होती। मला आत्ता त्यांची आठवण येते, मित्र म्हणून नाही, कौतुक अशासाठी की त्या 77 जागा ज्या होत्या त्यामध्ये राजीव सातवांचा मोठा वाटा होता, कारण एक जण स्वतः तिथे कुठेतरी बसला होता, ज्याला स्टँड, एखादा बॅट्समन खेळपट्ट्यावर उभा राहतो आणि मग ते बाकीचे आले आउट गेले तरी चालतील, पण एक बॅट्समन उभा राहतो आणि स्टँड देतो। ती भूमिका राजीव सातवांनी केली आणि त्या 77 जागा ज्या दिसल्या त्या राजीव सातवांच्या मेहनतीमुळे बऱ्यापैकी जागा होत्या, हे मला पहिल्यांदा सांगायचं आहे। त्याच्यामध्ये आत्ता काँग्रेसकडून कोणी पाय रोवूनच उभं राहिलं नाही ना, काँग्रेसचा कोणता क्रेडिबल चेहरा होता जो आत्ता तिथल्या मुख्यमंत्र्यांना मात देईल, ना काँग्रेसकडून बाहेरून असा कोणी होता जो तिथे पाय रोवून उभा राहील। म्हणजे दोन्ही गोष्टी लागतात। मी जो वागळेंना प्रश्न विचारला विश्वंभरजी, जो मगाशी मी वागळेंना प्रश्न विचारला की मग राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा म्हणा किंवा निवडणुकीचा प्रचार म्हणा गुजरातमध्ये जायला हवं होतं, ही अपेक्षा चुकीची ठरते मग? नाही, अजिबात नाही। राहुल गांधींनी तिथे जायलाही पाहिजे होतं, हे अगदी बरोबर आहे, पण राहुल गांधींची एक विचार प्रक्रिया मला आत्ता जी दिसते सध्या त्यामध्ये असं दिसतंय मला की ते एक लॉंग टर्म 2024चं ते प्लॅनिंग करतायत आत्ता। आणि त्याच्यामुळे दुसरे पण प्रसन्न, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बीजेपी पूर्ण ताकदीने जर उतरली असेल आणि राहुल गांधींनी तिथे सभा घेतली असता तर आज पुन्हा राहुल गांधींची चेष्टा झाली असती की राहुल गांधी तिथे जाऊन सुद्धा काँग्रेसला हे दिवस आले। त्यामुळे ती कॉन्झर्वेटिव्ह पॉलिसी होती का ती लॉंग टर्म, याच्याबद्दल मला आत्ता काही बोलता नाही येणार, पण मला असं वाटतं की राहुल गांधी एक वेगळ्या व्हिजननी, लॉंग टर्म व्हिजननी पाहतायत। मला तुमचं मगाशीचं एक आधीचं विश्लेषण खूप आवडलं, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे। माइनकर साहेब होते मला वाटतं आपल्याबरोबर, आणि बी टीमचं जे आहे ना त्याचं एक नॅरेटिव्हचं त्या विश्लेषण नीट केलं पाहिजे। आता प्रसन्न असं होणार आहे की आता हिमाचल प्रदेशमध्ये आता काँग्रेस नंबर 1ला आहे, नंबर 2ला भारतीय जनता पक्ष आहे। कित्येक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की बीजेपीची ना आपची जी बेरीज आहे ती काँग्रेसपेक्षा जास्त आहे। याचा अर्थ तिथे काँग्रेसची बी टीम आहे का ही आम आदमी पार्टी? तुम्ही जे म्हणालात की घटनादत्त अधिकारी निवडणुकीत पक्ष उभे राहतील, त्याचा दुसरा एक फॅक्टर असा आहे की राजकारणामध्ये, अॅरिथमॅटिकमध्ये, निवडणुकीच्या विश्लेषणात कोणीतरी नंबर 1 असणार, कोणीतरी 2 आणि कोणीतरी 3, आणि 2 आणि 3ची बेरीज ही बऱ्याच वेळा 1 पेक्षा जास्त असणार। त्यामुळे मग तिसऱ्याला बी टीम म्हणण्याचं काही प्रयोजन उरत नाही। पण गुजरातचा जिथपर्यंत मुद्दा होता, मला वाटतं सगळी ताकद त्यांनी पणाला लावली। मोदींना गुजरात म्हणजे जर गेलं असतं तर काय, म्हणजे मोदी आणि शहा यांचं राजकारणाचं पुढे काही खरं नव्हतं, हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं स्वतः की इथे जर मी हारलो तर अवघड वगैरे। हिमाचलचं मात्र थोडंसं विश्लेषण प्रसन्न एका वेगळ्या अँगलनी व्हायला पाहिजे, ते अजून होताना दिसत नाही, म्हणून मी हा मुद्दा बोलतोय। या मे महिन्यामध्ये हिमाचलमध्ये मी 10 दिवस होतो आणि तिथल्या अनेक लोकांशी पण मी भेटलो, काही कार्यकर्त्यांशी पण भेटलो। त्याच वेळेला सुंदरलाल बहुगुणांच्या मुलाचं आंदोलन चालू होतं, रस्ता रुंदीकरण करू नका खूप म्हणून। स्थानिक लोक म्हणत होते की आमच्या जमिनी जात आहेत, त्यापेक्षा आमची लाईफस्टाईल आम्हाला जी आहे ती तुम्ही फारच विचित्र करता, इथे हायवे आणि ट्रक आणि सगळं तिथे मोठं आंदोलन मी स्वतः ते पाहिलं, कांडाघाटच्या तिथे, शिमल्याच्या तिथे होतं। ॲस्पिरेशन्स ज्या लोकांच्या आहेत ना, म्हणजे नितीन गडकरींचा जो विकास चाललेला आहे तिथे डोंगर फोडण्याचा, आणि ते त्यामध्ये अंतस्थ काय होणं, अंडर करंट हिमाचलमध्ये होता की हे डोंगर फोडतायत, हे आपलं नेहमीचं, ही आपली लाईफस्टाईलच हे बदलतायत, आणि त्या डोंगर फोडण्याला पण एक प्रकारे लोकांचं तिथं रोष मला तो तेव्हा दिसला। तो मतदानात किती झाला वगैरे याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण जो एक अंडर करंट होता की यांचा जो विकास आहे तो हिमाचलच्या हिताचा नाही आहे, आपलं विकासाचं मॉडेल वेगळं आहे, ही भावना हिमाचली लोकांमध्ये एक, म्हणजे मला हा मुद्दा याच्यासाठी आणायचा की या प्रश्नावर आपण कोणीच बोलत नाही की नेमकं काय कारण होतं सरकारच्या बद्दल रोषाचं। तर पर्यावरणीय कारण पण होतं, एक डोंगर टेकड्या फोडणं, लोकांची लाईफस्टाईल फार विचित्र प्रकारे बदलणं, हे पण त्याचं कारण होतं। सिमला ते चंदीगडचा जो रोड आहे त्या रोडवर भरपूर आंदोलनं, प्रचंड आंदोलनं झाली आणि वरचे अनेक रस्ते लोकांनी रोखून ठेवलेत आता होण्यापासून। तर ते मला असं वाटतं की तो एक अँगल त्या विश्लेषणात यायला पाहिजे होता। हिमाचलचा मध्ये असं म्हणता येईल की हिमाचलवरून मी एक नक्की सांगतो की देशाचा मूड मोदींच्या बाजूनी नाही आहे, हे मला फील येतो हिमाचलनंतर। दिल्लीतही तो येतो, सगळ्यात महाराष्ट्रात पण येतो। महाराष्ट्रामध्ये जर हे तिघांनी या चूक केली नाही महाविकास आघाडीने, ती भारतीय जनता पक्षाला 15चा पण खासदाराचा आकडा गाठणं कठीण आहे। तर मला जो फील येतो तो असा की गुजरातमध्ये सगळा फोर्स एकत्र करून मोदींनी जिंकून दाखवलं, हे बरोबर आहे, पण याचं रिफ्लेक्शन 2024ला होईल हे पूर्णतः मी मान्य करायला तयार नाही। त्याचं कारण असं की खूप दोस्त गमावलेले आहेत त्यांनी, शिवसेना गमावली, अकाली दल गमावलं, भारतीय जनता पक्ष आणि स्थानिक मित्र सगळे गमावलेले आहेत जवळपास।
आणि त्यांचं 100% भाजपा वगैरे मला वाटत नाही की ते होईल. त्यामुळे गुजरातच्या निकालावरून कोणी मनोरे रचत असेल किंवा गुजरातच्या निकालावरून विरोधी पक्ष खच्ची होत असेल तर ते काही खरं नाही असं माझं मत आहे. विश्वंभरजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच. मी प्रीती मेनन यांच्याकडे जातो. बघासपासून मी जाऊ शकलो नव्हतो त्यांच्याकडे. माझा प्रश्न असा आहे की एक तर पहिल्यांदा अभिनंदन, आम आदमी पार्टीचा आता अधिकृतरित्या राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दारं उघडी झालेली आहेत. तुमचं विश्लेषण तुम्ही कशा प्रकारे करताय, आणि खास करून जेव्हा विरोधक काँग्रेसवाले आणि बाकीचे सुद्धा आम आदमी पार्टीला, केजरीवालांना हे मोदींची झेरॉक्स कॉपी आहेत, ही बीजेपीची बी टीम आहे, त्या आरोपाला आता तुम्ही फायनल उत्तर काय द्याल? फर्स्टली तर खूप खूप धन्यवाद. आणि मी सगळ्यांना, तुमचे प्रेक्षकांना सगळ्यांना अभिनंदन करते की एक भारतात एक नवीन पार्टी आली आहे. फक्त 10 वर्ष झाले आम्हाला. आम्ही खूप यंग पार्टी आहोत. आम्हाला नॅशनल पार्टी बनवण्याचं जे काम भारताच्या लोकांना केलं आहे त्यांचा मी धन्यवाद देते. आणि आमच्या कार्यकर्त्यांना मी अभिनंदन देते, कारण हे खूप मोठं यश आहे आमच्यासाठी. आज एक स्वर्ण दिवस आहे. अशी कल्पनासुद्धा नाही केली होती आम्ही जेव्हा आमचं आंदोलन चालू होतं की एकदा 10 वर्षात आम्ही एक नॅशनल पार्टी होऊन जाणार. तर हे तर खूपच मोठं यश आम्हाला भेटलं आहे. गुजरातची जनताला आम्ही धन्यवाद बोलतोय. जे चुनाव झाले, 3 चुनाव झाले, गुजरातचा, हिमाचलचा आणि दिल्लीचं, त्यात BJPला यश फक्त एका राज्यात भेटलं आहे. तर जेव्हा तुम्ही 2024च्या विश्लेषण करतात, हे पण म्हणजे गरजेचं आहे की तुम्ही हे नोट करा की सगळीकडे BJPला यश भेटलं असं झालं नाही आहे. गुजरातमध्ये ट्रेडिशनली BJP जिंकून येते, ती जिंकून आली. हिमाचलमध्ये दर 5 वर्षात सत्ता बदलते, एकदा काँग्रेस, एकदा BJP, एकदा काँग्रेस, एकदा BJP, तोच पॅटर्न पुढे गेला आहे. जे MCDमध्ये दिल्लीमध्ये झालं तो ॲक्च्युली अद्भुत आहे. त्यांची 15 सालाची जी सत्ता होती आणि त्यांनी काय काय केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. जसं महाराष्ट्रामध्ये चाललं आहे, त्यांनी इलेक्शन्स थांबवून ठेवले होते. गेल्या वर्षी एप्रिलला व्हायचे होते, ह्या वर्षी आता झाले आहे डिसेंबरमध्ये. तर त्यांनी हे 8-10 महिने इलेक्शन्स थांबवले. प्रभाग रचना चेंज केली, डिलिमिटेशन केलं. त्यांनी आपले 7 मुख्यमंत्री, 17 युनियन कॅबिनेट मिनिस्ट्रीज आणि मला वाटतं 100 खासदार तर जमिनीवर आणले दिल्लीच्या MCD म्युन्सिपल इलेक्शनसाठी. सगळं साम दाम दंडभेद त्यांनी वापर केलं, EDचा वापर केला, CBIचा वापर केला, अरेस्ट केलं आमच्या मंत्र्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना. हे सगळं BJPने ट्राय केलं, तरी सुद्धा अरविंद केजरीवालजी आणि तिकडे आम आदमी पार्टी यशस्वी झाली. भाजपचे 60-70 पार्षद, नगरसेवक ते कमी झाले आणि आम्हाला 134चा म्हणजे एक मोठा आकडा आहे. आम्ही फक्त आमचे 50 नगरसेवक होते, 51 नगरसेवक होते. आता आमचे प्रीतीजी, तुम्हाला माहिती आहे ना त्या सगळ्या बातम्या सध्या येत आहेत. मी केशव उपाध्ये मला दिसत आहेत, त्यांच्याकडे मी जाणार आहे. पण प्रीतीजी, डिफेक्शनची अजूनही भीती तुमच्यावरती आहे. महापौर अजूनही भाजप दावा करतंय, डिफेक्शनची भीती आहे. काँग्रेसचे नगरसेवक, तुमचे नगरसेवक पार्षद फुटू शकतात असे दावे होत आहेत. आतापर्यंत आम्ही कधीही आमच्या आमदारांना घेऊन रिसॉर्टमध्ये गेलो नाही आहे. ऑपरेशन लोटसचा प्रयत्न BJPने दिल्लीमध्ये केलं होतं, पण एकही MLA त्यांच्याबरोबर गेलेला नाही. त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा प्रयत्न केला, तिकडे सुद्धा कोणीही त्यांच्याबरोबर गेलं नाही. तर हे रिसॉर्ट पॉलिटिक्स जे आहे त्याची काँग्रेसला काळजी करावी, आम्हाला अशी काळजी नाही आहे. पण हां, हे खूप इम्पॉर्टंट आहे की BJP जसं म्हणते की त्यांचा मेयर होणार, हे मला असं वाटतं की त्याच्यावर इलेक्शन कमिशननी संज्ञान घ्यावं. इतकं मोठं ते ओपनली सांगतात. मी आधी पहिला यासाठी एक बेसिक प्रतिक्रिया घ्यायला मी केशव उपाध्यांकडे जातो. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत. केशवजी, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. मगाशी निखिल वागळे होते, त्यांनी सुद्धा तोंड भरून अभिनंदन केलेलं आहे तुमचं. तुमचं अभिनंदन आहे, मोठा विजय आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आकडेवारी बघतो गेल्या 20-25 वर्षातली, तेव्हा हिस्टॉरिकल विन आहे. 157च्या पलीकडे जाणं, ते सुद्धा तथाकथित अँटी इन्कम्बन्सी वगैरे सगळे मुद्दे टाळून स्वतःचे आधीचे आकड्यांनी 2017ला 100 गाठताना नाकीने आलेले असताना आता 157. नो डाऊट तुमचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आणि आता मी मूळ मुद्द्याला येतो की पहिल्यांदा तुमची बेसिक प्रतिक्रिया. गुजरातचा विजयाचे ऑब्व्हियस 10 कारणं देता येतील. हिमाचल याच्या अनुषंगाने आपण जरा बोलूयात, आणि त्याला जोडूनच माझा पुढचा प्रश्न असेल तो म्हणजे आता या पुढचं आव्हान केजरीवाल उभे ठाकतायत का? मी लगेच मोदी विरुद्ध केजरीवाल म्हणत नाही, पण केजरीवाल उभे ठाकतायत का? प्रसन्न, धन्यवाद. आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं आणि आमचे मित्र विश्वंभर चौधरींनी अभिनंदन केलं असेल सुरुवातीला. मी त्यावेळी ऐकायला नव्हतो, त्यामुळे मी ऐकलेलं नव्हतं. आता आपण सांगितलं तर आता सुद्धा करतील, ते आता सुद्धा करतील. त्यांना सांगितलं तर करतील. विश्वंभर चौधरी, तुमच्या अभिनंदनासाठी कान आसुसलेले, अभिनंदन करा त्यांचं प्लीज.
आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम पुन्हा येतोय. असं आहे की म्हणून मी म्हणलं की धन्यवाद. मी धन्यवाद ज्या म्हणायला बोलत विचारधारेतून येतो हा बोला बोला तिथे चौधरी साहेब सूड बोला, मग मी बोलतो. किंवा असो याला काही स्थान नाही, म्हणून मी मी हा मी हा नाही मी म्हणलं की मी ज्या विचारसरणीतून येतो त्याच्यात सूड द्वेष याला काही फार थारा नाही, म्हणून मी अभिनंदन ऑलरेडी केलं, आधी पण Yes, केलं, त्यांनी आताही करतो. केलेलं. तर आता केशव उपाध्यांनी पण ऐकलेलं आहे. येस उपाध्ये आता बोला. चौधरी साहेब मला असं वाटतं की 5-10 कोटी गुजराती लोक समाजाने निवडून दिलेल्या सरकारला गोडसेवादी सरकार म्हणणं ही प्रेमाची किंवा ही तुमची प्रेमाची भाषा आहे का हो? ही यालाच द्वेषाची भावना म्हणतात. पण ठीक आहे, तो तुमचा संस्कार तुमच्यापाशी, अहो, मला गोडसे- काही म्हणायचं नाही. गोडसेला डिसोन का करता तुम्ही? गोडसे तुमचाच आहे ना, हिंदुत्ववादी. गोडसेला डिसोन नाही, का आमचं- करता तुम्ही? असं नका हाच करू, हे problem बरं आहे. नाही ना. यालाच द्वेष उद्या कोण असे म्हणतात. क्रिमिनल तयार विश्वंभर होतील चौधरी, तुमच्याकडे यालाच जर द्वेष, तुम्ही नसात भरलेला द्वेष तो इथे दिसतो. पण ठीक आहे, तुमचे संस्कार आहेत ते तुमच्यापाशी राहू द्या. तुम्ही केलेलं जे अभिनंदन आहे ते मोकळ्या मनाने मी घेतो, आणि मी वागळे साहेबांनी केलेलं अभिनंदन मोकळ्या मनाने घेतो. अर्थात प्रसन्नाचं अभिनंदन तर घेतो. आमच्या ताई तर काय प्रश्नच येत नाही, त्यांचाही अभिनंदन स्वीकारतो. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, या निवडणुकीच्या निमित्ताने मला फार कौतुक वाटतं, मला म्हणजे काही जणांचं, आणि कदाचित मनातलं विशफुल थिंकिंग या निमित्ताने बाहेर येत असतं. 24ला मोदींच्या बाजूने वारं नाहीये वगैरे वगैरे, लगेच कार्य तोडून झालेले आहेत. मला त्याचा आदर आहे त्याला. पश्चिम बंगालमध्ये 2-4 जागावरून भाजपा 77 जागावर पोहोचला, ती बातमी नसते, त्याचं कौतुक नसतं. पण आपने काही ठिकाणी मतं मिळवली, ती मात्र राष्ट्रीय बातमी, राष्ट्रीय महत्व. आता मोदी विरुद्ध केजरीवाल अशी लढाई होणार, उभे ठाकणार, असं काही जणांना प्रसन्नासहित सगळ्यांना वाटायला लागतं. मी असं ही नाही मात्र म्हणालो उपाध्ये. आश्चर्याची बाब आहे की नाही? तुम्ही बोललात ना, अहो उपाध्ये, मी तुम्ही म्हणालो मी बोललात असं वाक्य प्रसन्न, वापरत नाहीये, पण मोदी विरुद्ध उभे राहतायत का राष्ट्रीय एक होणार चेहरा असा म्हणून? प्रश्न तुम्ही उपस्थित केलात ना. मी तुम्हाला तेच सांगतोय की ज्या पश्चिम बंगालमध्ये काही 10% मतं, काही 10% 2-1.5 मतं भाजप नव्हती, त्याच्यावर 34% मतापर्यंत भाजप पोहोचला. आता सुद्धा ज्या ठिकाणी मी पराभूत झालोय, दिल्ली महापालिकेचं उदाहरण घेऊ. आता आमच्या ताईंनी त्याचं वर्णन छान केलं, मी ऐकत होतो वर्णन. त्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची मतांची टक्केवारी वाढली आणि आपची खाली आली. जागा कमी झाल्या आमच्या, मान्य आहे, तो काही विषय नाहीये. हिमाचलमध्ये आमच्यात आणि काँग्रेसमध्ये 1% सुद्धा अंतर नाहीये. म्हणजे आम्ही काहीतरी आम्ही 40 आहोत, ते काहीतरी 40.9 वरती आहेत. इतका बारीकसा अंतर आहे. म्हणजे आणि इथे गुजरातमध्ये तर आम्ही 52% आहोत, तिथे विषयच येत नाही. ज्यार्थी भारतीय जनता पार्टी इतक्या मजबूत ठिकाणी, भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारी इतकी मजबूत आहे, भारतीय जनता पार्टीला मिळणारा मतांचा प्रतिसाद इतका मोठा आहे, तो मात्र नाकारायचा आणि मग मात्र म्हणायचं की आणि बघा मोदींच्या विरोधामध्ये देशात वातावरण आहे, असं माझं मत आहे. असं काही विचारवंतांना वाटतं. त्या विचारवंतांना मला वाटतं समाजापासून तुटलेले हे विचारवंत आहेत, समाजापासून नाकारलेले विचारवंत आहेत, आणि स्वतःच्याच मस्तीत गुल राहणारे हे खुश राहणारे विचारवंत आहेत. त्यांना शुभेच्छा. राहता भारतीय जनता पार्टीचा प्रश्न, भारतीय जनता पार्टीचं आजच्या विजयाचं, गुजरातच्या विजयाचं वर्णन करायचं, आणि हिमाचलचं सुद्धा मी सांगतो, गुजरातच्या विजयाचं वर्णन करायचं असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, नरेंद्र मोदीजींचा करिश्मा, त्यांच्यावरती लोकांचा असलेला विश्वास, आणि त्यातनं लोकांनी दिलेलं भरभरून यश, हे गुजरातच्या निकालाचं यश आहे. हिमाचलचं असं आहे, हिमाचलमध्ये लोकांनी मला नाकारलंय का? जसं काँग्रेसला नाकारलं, आपला नाकारलं, तसं नाकारलंय का? काही पर्सेंट याचा फरक आहे. तिथे सुद्धा आम्ही आत्मचिंतन करू. आम्ही जिंकलो म्हणजे प्रसन्न मीच असेल, तुम्ही इतर वाहिनीवर होतात. ज्यावेळी भारतीय जनता पार्टी पराभूत व्हायची त्यावेळी मीच यायचो आणि सांगायचो की हो, आम्ही आत्मचिंतन करू, यातनं आम्ही पुढे जाऊ. आज भारतीय जनता पार्टी एका ठिकाणी जिंकते, एका ठिकाणी अजून निकाल, पण ठीक आहे, तो असं गृहीत धरू की हिमाचलमध्ये आम्ही जागा कमी पडतायत, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी या पराभवाचं आत्मचिंतन नक्की करेल. आणि ज्या पद्धतीने 2 वरून 300 झालं, तसंच 24च्या निवडणुकीची तयारी तर आमची ऑलरेडी सुरू आहे. म्हणजे आता राहुल गांधींचं लॉंग टर्म प्लॅनिंग वगैरे खूप कौतुकाने सांगितलं जातं. पण केशवजी इतका दिलदारपणे, इतक्या उघडपणे, इतक्या म्हणजे चांगल्या मानसिकतेतून तुम्ही एकीकडे पराभव सुद्धा मान्य करताय, गुजरातच्या यशाबद्दल सुद्धा अभिमानाने सांगताय. मग मगाचा जो मुद्दा होता, दिल्ली एमसीडी मध्ये स्पष्ट बहुमत आम आदमी पार्टीकडे आलेला असताना महापौर आमचा होणार, अजून नगरसेवक सुद्धा येऊ शकतात भाजपकडे, अशा बातम्या का पेरल्या जातात? म्हणजे मी असं नाही म्हणत ते भाजप करत असेल, पण जे कोणी भाजप प्रेमी करत असतील त्यांच्या बाजूने आहात तुम्ही? असं भाजपा प्रेमी, प्रत्येक भाजपा प्रेमीने काय बोलावं ह्याच्यावरती भारतीय जनता पार्टी काही बंधन घालू शकत नाही ना. शेवटी असं आहे की प्रत्येकाला इच्छेनुसार तो जो बोलत असतो. आता 2017चं उदाहरण मुद्दामून मी देतो. त्यात भारतीय जनता पार्टीचा काय दोष होता मला सांगा? कारण गोव्याचं उदाहरण मला आजही आठवतं. 2017 मध्ये
गोव्यामध्ये काय घडलं होतं, काँग्रेसच्या 2-4 जागा जास्त आल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होत्या, तरी सुद्धा दिग्विजय सिंगांचं इंग्रजी वर्तमानपत्र वाक्य इथे कोट करतो, तुम्हाला सुद्धा माहिती असणार. त्यांनी सांगितलं की 5-6 दिवस झाले राहुल गांधींचा संपर्क करायचा प्रयत्न करतोय, पण त्याची कॉन्टॅक्टच होत नाही. आता झाला नाही, त्यातनं त्या दरम्यानच्या काळात गडकरीजी गेले, अपक्ष जे होते ते भारतीय जनता पार्टीकडे आले आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला. आता ही परिस्थिती आहे. म्हणजे काँग्रेसच्या आजच्या दुरावस्थेचं वर्णन जर करायचं असेल तर दिग्विजय सिंग त्या वाक्यामध्ये, की नेतृत्वच कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध नाहीये, दिशाच नाहीये, धोरण नाहीये, त्या ठिकाणी त्या पार्टी पुढे चालणार कशी, हा त्यातला मुद्दा आहे. मला असं वाटतं की हे खरं वय. बाकी भारतीय जनता पार्टीच्या हितचिंतकांनी काय म्हणावं, त्यांच्या वेलविशरनी काय म्हणावं, हे काय भारतीय जनता पार्टी ठरवत नाही. समाजातले लोक बोलत असतात, ते बोलतात, पण भारतीय जनता पार्टीच्या कोणी अधिकृत माणसाने असं काही विधान केलंय का, तर नाही केलेलं. आणि मला असं वाटतं की अधिकृत म्हणजे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहेत, बाकी अन्य कुणी आहे, असं कुणीही आहे विधान का केलं विशफुल नाही. थिंकिंग? किंबहुना केलं केशवजी, तर असं तेच विशफुल केलं. थिंकिंग आहे की काँग्रेसच्या 9च्या 9 नगरसेवकांनी यावं, आम आदमी पार्टी सुद्धा फुटावी, कारण तिकडे डिफेक्शनचा लॉ तर लागूच होत नाही दिल्लीमध्ये. तर असं विशफुल थिंकिंग आहे मनामध्ये? नाही, असं 180 पण जागा BJP च्या काँग्रेसनी अधिकृत काँग्रेसनी handles ने हे tweet आपली केलंय. एक मिनिट. काँग्रेसने इथं तर आपण रोज विशफुल थिंकिंग बघतो अनेकांचं, की काँग्रेसने 180 जागा गुजरातमध्ये जिंकल्या पाहिजेत, 400 जागा काँग्रेसने लोकसभेत जिंकल्या पाहिजेत, असं अनेकांचं विशफुल थिंकिंग बघतो आपण. त्या विशफुल थिंकिंगचा आणि वास्तवाचा काही संबंध असतो का? आणि त्या विशफुल थिंकिंगला त्या ती पार्टी काही तशा पद्धतीने बंधन करू शकते का? मला सांगा. अनेक विचारवंत पत्रकार, आज गुजरातचं किती जणांचे ऍसिडिटी वर आली मी बघतोय मी सकाळपासून. त्यामुळे त्यामुळे या विशफुल थिंकिंग आणि वास्तुस्थिती यामध्ये नेहमीच अंतर केलं पाहिजे, अंतर ठेवलं पाहिजे. मी आता पहिल्यांदा प्रीती मेननकडे यांच्याकडे जाईन आणि त्यानंतर विश्वंभर चौधरी. प्रीतीजी बोला. 2 विषय आहे. एक तर भाजपचे अधिकृत त्यांचे ऑफिशियल हँडल्सनी सांगितलंय की मेयर त्यांचा होणार, आणि भाजपचे ऑफिशियल स्पोक्सपर्सन्सनी सकाळपासून म्हणजे काल दुपारपासून डिबेट्समध्ये सांगितलंय की मेयर त्यांचा होणार. तर हे भाजप प्रेमी म्हणतात आणि आमचा त्याच्यात काय संबंध नाहीये, ते खरं नाही आहे. एक तर हे ते राहू द्या, त्यांना असं वाटतं की ते डिफेंड करायचं आहे म्हणून ते असं म्हणतात, पण चालेल. ते हॉर्स ट्रेडिंग करतात, ओपनली करतात, हे सगळ्यांना माहीत आहे. दुसरं, त्यांनी बेंगॉलचं उदाहरण दिलं आणि त्याच्याशी कंपॅरिझन केलं गुजरातचं. ते कंपॅरिझन ॲब्सोल्युटली चुकीचं आहे, कारण बेंगॉलमध्ये बीजेपी इतक्या वर्षानुवर्ष प्रयत्न करत होती. आता त्यांना 70 भेटले, पण त्यांचे प्रयत्न बेंगॉलमध्ये सतत चालले होते 1980s पासून. इनफॅक्ट केरळमध्ये, तमिळनाडमध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले आहे. आता सुद्धा त्यांना कुठे यश भेटलं नाही आहे. आंध्र प्रदेशमध्ये 1980 पासून ते प्रयत्न करत होते. गेल्या 2019च्या इलेक्शनमध्ये 173 सीट्समध्ये 173 डिपॉझिट्स त्यांचे जप्त झाले. म्हणून ते सगळं न्यूज नाही आहे. आम्ही पहिल्यांदा गेलो आहे गुजरातमध्ये. ते गड आहे बीजेपीचं, मोदीजींचं गड आहे, मोदीजींची खूप लोकप्रियता आहे. ते आम्ही त्यांच्या गडात जाऊन 13% वोट काढून आणले, आमच्या मेहनतीहून आणि आमच्या आयडिओलॉजीहून. मला फक्त हे म्हणायचं आहे की जे आमची जी गुजरातची एंट्री आहे ती ॲब्सोल्युटली म्हणजे एक क्रेडिटेबल एंट्री आहे, कारण गुजरात त्यांचा गड आहे. तिकडे कोणीही दुसरी पार्टी येऊ शकणार नाही असं त्यांनी आवाहन केलं आहे. काँग्रेसनी गिव्हअप केलं ते काँग्रेसचा आहे विषय, त्याच्यावर आम्हाला काही डिस्कस करायचं नाही आहे. पण पहिल्यांदा जाऊन इलेक्शन लढणं आणि तिकडे 40 lakhsपर्यंत आम्हाला वोट भेटले आहे, आय थिंक मोर दॅन दॅट. तर ते मला वाटतं की आम्ही तर खूप खुश आहोत. आणि पंजाबमध्ये सुद्धा आधी आम्हाला फक्त 20 सीट्स मिळाली होती आणि नंतर आम्ही तिकडे सत्ता कायम केली. तर पुढे बघूया गुजरातमध्ये काय होणार. आय एम क्वाईट कॉन्फिडेंट की नेक्स्ट इलेक्शन विल बी व्हेरी चॅलेंजिंग फॉर द बीजेपी. विश्वंभर चौधरींकडे जो आहे, विश्वंभरजी मगाशी केशवपाद यांच्या कमेंटवरती तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती. माझा प्रश्न असा आहे, या पुढचं राजकारण तुम्ही कसं पाहताय? आम आदमी पार्टीचा स्पेस कसा पाहताय? त्याला एक जोडून मात्र प्रश्न, भाजपला आम आदमी पार्टीबद्दल काही वाटो न वाटो, ज्यांना आपण प्रागतिक पुरोगामी काय म्हणजे एक भाजपला पर्यायी मानणाऱ्या शक्तीला विचार करणारे लोक असतात, ते मात्र केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला ठोकून काढत असतात. त्याबद्दल आपलं बोलणं पण झालेलं आहे. कसं बघता तुम्ही या फिनॉमिनाकडे? नाही, त्याचं बेसिक कारण असं की अण्णांचं जे लोकपाल आंदोलन झालं त्याच्याचबद्दल काँग्रेसच्या अनेक समर्थकांच्या मनात रोष आहे. आता खरं त्या आंदोलनाची मी आता चिकित्सा करणार नाही, मी त्यात स्वतः होतो आणि ते काही कारणांनीच झालं होतं, काही अकारण झालेलं आंदोलन नव्हतं. त्याच्यापासून काँग्रेसनी सुधारणं अपेक्षित होतं. तर काही काँग्रेसचे अनेक लोक
आता वेगळी भाषा बोलतायत, त्यांना त्या विश्लेषणही कळतंय. पण काही लोक अजून आहेत की ते अरविंद आणि अण्णा यांना हे कसे संघी वगैरे, माझ्यावर पण खूप वेळा छुपे संघी वगैरे आरोप, म्हणजे आता मला तर दोन्हीकडून मार खावा लागतो. केशव उपाध्ये मला समाजापासून तुटलेले, समाजाने डिस्कार्ड केलेले विचारवंतही म्हणतात, आणि तिकडे काही लोक अण्णांच्या सोबत होतो म्हणून छुपे संघी म्हणतात. तेव्हा हे चालत राहील, म्हणजे त्यात काही नवीन असं काही नाही. फक्त झालेलं काय आहे की आम आदमी पार्टीला आता खूप सावध राहण्याची गरज आहे, MCDमध्ये खास करून. कारण तिथे झालेलं असे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा अशी आहे की ते एक तर निवडणुकीत पूर्ण फोर्स लावतात. ते EDसह लढतात, निवडणूक आयोगासह लढते, सगळ्यांसह लढतात. आणि त्याच्यानंतर जर निवडून आले नाही तर मग ते पैशांनी लढतात, फोडाफोडीनी करतात. आणि हे एक ठिकाणी नाही झालं, हे गोव्यात झालं, हे अरुणाचलमध्ये झालं, हे महाराष्ट्रात सुद्धा झालं. तर आता आम आदमी पार्टीला चौकन्ना राहणे की जरूरत आहे दिल्लीमध्ये. त्यांना आता असं आहे प्रसन्न की मुलं पळवणाऱ्या टोळ्या तर फिरतच असतात. आपण जर दारं सतार उघडी ठेवली घराची तर ती मुलांना पळूनच नेतात ना. काँग्रेसचं तेच झालं गोव्यात. दारं उघडी ठेवू नका, दारं बंद करा. तुमचा जो विरोधक आहे तो काय कुठपर्यंत जाऊ शकतो हे लक्षात घ्या. की इथे ED लावतील, CD लावतील, ते सगळ्या प्रकारे जर आता केशवजी मला म्हणले की आम्ही डिस्कार्डेड, आम्ही डिस्कार्डेडच असणार. आमच्याकडे कुठे यंत्रणा आहे? आमची एक पोस्ट पडली की तुमच्याकडे 2000 ट्रोल तयार आहेत, पैसे देऊन पोचलेले, 40 पैसे पोस्ट वगैरे म्हणतात त्यांना लोक. हे सगळी तुमच्याकडे यंत्रणा आहे ना, तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, सतत त्याचा पुरवठा चालू आहे काही योग्य त्या म्हणजे उद्योगपतींकडून. हे सगळं आहे ना तुमच्याकडे, तेव्हा आम्ही असेच पडणार. पण आम आदमी पार्टीला माझा सल्ला आहे, आम आदमी पार्टीला 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक तर गुजरातचं 13% ही चांगली कामगिरी आहे त्यांची. दुसरं, मला त्यांचा आनंद असाही झाला की त्यांनी प्रत्यक्ष नरेंद्र मोदींना शाळेत जायला लावलं. भारतीय जनता पक्षाला कधीही शाळा म्हणजे हे त्यांचे वर्ज्य विषय आहेत. आरोग्य, शिक्षण ह्याचा त्यांचा काही संबंध नाही. ते मंदिर, मशीद, इथे मुसलमानांचे दंगल, तिथं ते झालं, गायी कापू नका इथपर्यंत त्यांचे. अरविंद केजरीवालनी त्यांना मैदानात आणलं आणि शाळेत नेलं. हे मला खूप मोठी गोष्ट वाटते. 13% मतं ही पण सोपी गोष्ट नाही. शाळेत नेणं मोदींना ही त्याहून अवघड गोष्ट. लक्षात घ्या, मोदी आजपर्यंत स्वतःच्या अजेंड्यावर लोकांना चालवत आले. इथे अरविंद केजरीवालनी त्यांना स्वतःच्या अजेंड्यावर काही काळ का होईना चालवलं. तर ते या गोष्टी आम आदमी पार्टीच्या नक्की चांगल्या आहेत. परंतु आम आदमी पार्टीमध्ये जो दोष मुख्यतः आहे तो अरविंद केजरीवाल यांना सतत असं वाटतं की माझ्या एकट्याच्या नावावर भारतभरामध्ये लोक निवडून येतील. तसं शक्य नाही. तुमचे क्रेडिबल चेहरे कोण होते गुजरातमध्ये? म्हणजे एक त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार दिले होते, त्यांचं नाव पण मी पहिल्यांदा ऐकलं. समाजात काम करणारे कोण क्रेडिबल चेहरे तुमचे गुजरातमध्ये होते? हा मुख्य मुद्दा आहे. हिमाचलमध्ये तेच झालं. आम आदमी पार्टीला हिमाचलमध्ये पण बऱ्यापैकी ग्राउंड होतं, पण त्यांच्याकडे क्रेडिबल चेहरे नव्हते. आणि अरविंद केजरीवाल क्रेडिबल चेहरे तयारच होऊ देत नाहीत. अरविंद केजरीवालना जे वाटतं की मला बौद्धिक आव्हान माणसाकडून एक आव्हान आहे, ते योगेंद्र यादव करतात त्यांचं, आणि ते त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतात. तेच कुमार विश्वासच्या बाबत झालं. नंतर ते भारतीय जनता पक्षात गेले. आम आदमी पार्टीला स्वतःमध्ये करेक्शन करावं लागेल. त्याच्यासाठी केजरीवालांना स्वतःला एक डेमोक्रॅटिक माइंड, स्वतःचा एक लोकशाही मन स्वतःचं त्यांना विकसित करावं लागेल. आणि त्यांना हे लक्षात घ्यावं लागेल की हे टीम वर्क आहे, याच्यासाठी मोठी यंत्रणा आणि टीम लागते. नुसत्या एकट्याच्या करिश्म्यावर देशभर निवडणुका लढवता येत नाहीत, हे त्यांना लक्षात घ्यावंच लागेल. मला पुढचं राजकारण पसंत. आता खरं म्हणजे आज केशवजी आमचे मित्र एवढी का चिडचिड करतायत, आज तर खरं म्हणजे जिंकलेत ते गुजरातमध्ये, त्यांनी तर आनंदी असायला पाहिजे, पण ते आज ते खूपच जास्त चिडलेले आहेत. मला पुढचं राजकारण अगदी स्वच्छ दिसतं आहे. वापरला म्हणून चिडले ते. विश्वंभर चौधरी, तुम्ही सकाळी मी पण पोस्ट पाहिली, तुम्ही काहीतरी गोडसे वगैरे म्हणालात. नुसतं अभिनंदन करायचं होतं काहीतरी, तुम्ही ते गोडसे वगैरे म्हणालात, त्याच्यामुळे चिडलेत ते. नाही, तसं नाही. गोडसेला डिसोन का करायचा? वस्तुस्थितीचं तुमच्या वर्णन विचारसरणीचा केलं. होता. प्रॉब्लेम हा चष्मा आहे. नाही, म्हणजे पण प्रसन्न विश्वंभरजी एक मिनिट असं आहे की केशवजी ऐका ना, केशव उपाध्याय तेवढं तरी बोलू द्या किमान. मी नाही, एक मिनिट माझं पूर्ण करतो. नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की मी चिडलो नाहीच आहे. मी फक्त वस्तुस्थितीचं वर्णन केलं. आता विश्वंभरजींना प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टी का त्यांच्या तो भले तो मित्र भारतीय जनता पार्टीत असला त्यांचा, तरी तो चुकीचा नसला पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता तयार झाली आहे. त्याच्यामुळे त्याला मी चिडलेलो दिसतो. एवढाच त्यातला मुद्दा आहे. नाही, अगदी साधी गोष्ट आहे. माझा मुद्दा प्रसन्न नाही. त्यांनी माझ्यावर किती चिडावं, मी कोण आहे? मी तुच्छ माणूस आहे. मी कोण आहे? माझा काही फरक नाही. मला कोणी किती चिडलत नाही फरक पडणार. प्रश्न त्यांच्याच करिअरचा आहे. केशवजी, मी मित्र म्हणून सांगतो, फार जपून ऐका बरं, हे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही फक्त भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नाही आहात, तुम्ही संघाचे पण आहात, RSSचे स्वयंसेवक आहात. आणि RSSनी गोडसेला डिस्कार्ड केलेलं नाही आजपर्यंत. त्यामुळे गोडसेंची पंगा घेऊ नका तुम्ही, असं माझं मत आहे. आम्ही जरी म्हणलो तरी तुम्ही गोडसेंचा गुजरात नाही असं तुम्ही कृपा करून म्हणू नका. संघाने घेतलेलं नाहीये. चुकीचे विधान संघात तोंडी टाकू नका, कृपया टाकू नका. त्यामुळे या पद्धतीने खोटं बोलणं, चुकीची विधान विश्वंभरजी, जर भाजपला ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या अग्रेसिव्ह हिंदुत्वाच्या वारशाची आठवण करून देता, मग आम आदमी पार्टीला सुद्धा स्वप्न पडली होतीच की नोटांवरती देवी देवतांचे फोटो वगैरेची. मग एकदा लाईनच जोडायची म्हणली की ती जातेच, मग ती सगळी फिरून पुन्हा संघाकडे जाते. मग केजरीवालांची हिस्ट्री पण काढली जाते की वडील कसे संघाशी संबंधित होते. त्याचं काय करायचं?
नाही, असं आहे की त्यावेळेला मी पहिली पोस्ट लिहिली होती की हा मूर्खपणा आहे ही मागणी करणं. त्याच्यावर इतकं झालं की विजय कुंभार माझ्यावर इतके चिडले होते की त्यांनी हेत्वारोपाचा पण आरोप केला. आम आदमी पार्टीची एकूण राजकीय समज जी आहे ती पण त्याच्यातून दिसली की विजय कुंभारांनी माझ्यावरच हेत्वारोप केला की यांचं काय हे एकदा काँग्रेस वगैरे जे असेल तसे. पण माझा मुद्दा फक्त एकच मला स्पष्ट करायचा आहे. म्हणजे आता मला म्हणले माझे आपले मित्र केशव उपाध्याय की संघाने निसंदिग्ध निषेध नाही केलेला गोडसेंचा कधी. केशवजी, तुम्हाला एंट्री कशी सांगतो, बारीक गोष्ट सांगतो, ही तुम्ही खूप लक्षात ठेवा. त्याचं कारण की त्यांनी कधी निसंदिग्ध निषेध केलेला नाही. त्याचा अर्थ असा की त्यांच्या मनातून त्यांना निषेध करायचा नाही, ते उघडही करत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सल्ला दिला की आपल्यालाच कळतं. या भ्रमात तुम्ही मला सल्ला दिला, पण मुळात जगातलं सगळं आपल्यालाच माहिती आहे, आपल्यालाच कळतं, आपल्याला साधी गोष्ट सांगून सांगतो. योग्य असतं. या भ्रमातनं बाहेर या जरा. मुळात असं आहे की संघानी ना भाजपनी कधीही गोडसेंबद्दल तुम्ही मला एक पुरावा द्या. ठीक आहे, तुम्ही मला एक पुरावा द्या. अहो, मला ओन केल्याचा पुरावा द्यायला कुठे ओन, उगाच काही वाटेल ती बरोबर ना प्लीज इथे आवडतो, कारण विषय चाललेला आहे गुजरातचा. तर गुजरातवरून गोडसेकडे आपण का जातोय? मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर मी पुन्हा प्रीती मेनन यांच्याकडे जाणार आहे, त्यांची एक प्रतिक्रिया घेऊन, आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मला विश्वंभर चौधरी आणि केशव उपाध्यायांना या मुद्द्यांवरती आणायचं आहे की विश्वंभर चौधरींना मला विचारायचं आहे की इतकी वर्ष झाली, आता जो ट्रेंड चाललेला आहे देशभर तो पाहता भाजप आता काँग्रेसच्या त्या मोडवर गेली आहे का की दशकांमध्ये सत्ता राहिली, काँग्रेसची दशकांमध्ये सत्ता राहिली. 90च्या दशकानंतर 80-90च्या दशकानंतर धक्के बसू लागले आणि त्यानंतर एकदम सुपडा साफ झाला. त्या पातळीला आता भाजप गेली आहे का? आणि भाजपवाले जे 2014ला म्हणत होते की आता पुढची 25-30 वर्ष भाजपसाठी काही अडचण नाहीये, तेव्हा आपल्याला ते गर्व वाटत होता, आज ते प्रत्यक्षात येत आहे का? मी हा प्रश्न विश्वंभर चौधरींसाठी राखीव ठेवतो. आपण बघा निकालाचा अन्वयार्थ साम टीव्हीवर, आणि आता आपण जाऊया शेवटचा टप्पा आहे. मी काही बेसिक प्रतिक्रिया घेणार आहे. मी पहिल्यांदा जातोय प्रीती मेनन यांच्याकडे. प्रीतीजी, यानंतर आपचं ध्येय, लक्ष, उद्दिष्ट काय असणार आहे? गुजरातमध्ये ठीक आहे, चांगला परफॉर्मन्स आहे, नॅशनल पार्टी झालेली, पण तरी सुद्धा मगाशी मुकुंद किर्दत सुद्धा होते, अपेक्षेप्रमाणे आकडा अजून गाठता आलेला नाहीये. त्यामुळे इतक्या लवकर राष्ट्रीय राजकारण, मोदी विरुद्ध आम आदमी पार्टी, केजरीवाल वगैरे, हे तुम्ही स्वप्न पाहताय खरोखर? आम्ही तर असं काहीच म्हटलं नाही आहे, मोदी विरुद्ध केजरीवाल असं आम्ही काहीच म्हटलं नाही आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या अजेंड्यावर चाललो आहे आणि आमची स्वतःच्या पेसवर चाललो आहेत. आम्ही हे नॅशनल ॲस्पिरेशन्स आहे आमची, किंवा आम्ही हे करणार ते करणार असं काही सांगत नाही. पण प्रूफ इज की आम्ही एकमात्र एक पार्टी आहे जे काँग्रेसला पराभूत करू शकतो आणि BJPला सुद्धा. MCDमध्ये आम्ही करून दाखवलं आहे. त्यांचे जेव्हा आम्ही आधी आलो होतो त्यांचे 36 आमदार होते दिल्लीमध्ये, आता त्यांचे सिंगल डिजिट्समध्ये आहेत 2 इलेक्शन्समध्ये. तर BJP आणि काँग्रेसला डिफीट करण्याची क्षमता जर कोणती एक पक्षात आहे, कोणत्याही राज्यात, ते आमच्याकडे आहे आणि नॅचरली आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचा फोकस आहे. BMC इलेक्शनमध्ये पार्टीची सेंट्रल लिडरशिपचा फोकस आहे. इकडे आम्ही पक्ष बांधणीचं काम सुरू केलं आहे. आम्ही इकडे सगळ्या वॉर्ड्सवर सगळ्या म्हणजे पुरी ताकदीने आम्ही हा चुनाव लढणार आहोत. लोकल इलेक्शन्स घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये बांधणी करणार आहोत पक्षाची, आणि ॲब्सोल्युटली आम्ही तर रेडी आहोत सगळ्या स्टेट्सवर जाण्यासाठी. प्रीतीजी, तुमच्यावरचा एक आरोप म्हणा किंवा मला माहिती आहे तुम्ही कदाचित ते स्वीकारत पण असाल, पण आम आदमी पार्टीची आयडिओलॉजी ही बेसिकली हिंदुत्ववादी आहे. तुम्ही सटल लेवलला का होईना, मी BJPची बी टीम नाही म्हणणार, पण ज्याप्रमाणे 70, 60, 70, 80च्या दशकामध्ये बाहेर कोणताही पक्ष असो पण त्याची लाईन ऑफ ऍक्शन, फिलॉसॉफी ही काँग्रेस ही असायची, तशी तुम्ही भाजपियन पार्टी आहात का? BJPian पार्टी नाही, आम्ही कॉन्स्टिट्यूशनल पार्टी आहोत, कारण आमचा फोकस आहे स्कूल्सवर, हेल्थवर, सर्व्हिसेसवर. आमचा फोकस आहे गव्हर्नन्सवर. आम्ही ह्या भांगडीत पडणारच नाही. आम्हाला रिलिजियस डिस्कोर्स आणि कास्ट वाईज डिस्कोर्स करायचंच नाही आहे. ते भाजपची स्पेशलिटी आहे. त्यांना वाटतं की सगळ्यांनी तेच डिस्कशन करावी की तुम्ही अँटी हिंदू आहो की प्रो हिंदू आहो, तुम्ही अँटी मुस्लिम आहो की प्रो मुस्लिम आहो. आम्ही प्रो सिटिझन्स आहोत. भाजपकडे जातो केशव उपाध्याय. पुढे काय? आणि विशेषतः आपण महाराष्ट्रात आहोत त्यामुळे महाराष्ट्रापुरता बोलू शकतो. महाराष्ट्रामध्ये मध्यावधीची चर्चा होते. 2024 दीड वर्षावरती इलेक्शन्स आलेले आहेत, महापालिका निवडणुका तर आहेतच तोंडावर. या सगळ्या वातावरणाचा परिणाम होईल का हो महाराष्ट्रावर? एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे जरी अनेकांची इच्छा असली की काय, आणि हा विषय तुम्ही म्हणताय की काय मोदी विरुद्ध आणि आप इतक्या मोठा वाढतोय, त्याचं कितपत हे तथ्य आहे. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसचा ऱ्हास का झाला, याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की काँग्रेसच्या मिळणारा मतांची टक्केवारी, म्हणजेच काँग्रेसची विश्वासार्हता जशी कमी होत गेली
तसा काँग्रेसची मतांची टक्केवारी ही घसरत गेली. आणि आज शेवटी असं की रिकामी स्पेस विरोधी स्पेस असतेच प्रत्येक वेळी, आणि काँग्रेसची ती स्पेस जी आहे ती आता आप घेऊ पाहत आहे. अशा प्रकारचं एक विश्लेषण आपण करू शकतो. राहता राहिला भारतीय जनता पार्टीचा प्रश्न. भारतीय जनता पार्टीला जोपर्यंत मतांची टक्केवारी भारतीय जनता पार्टीची ठाम ठोस राहील, जी एका पातळीपर्यंत आज पोहोचली, आज गुजरातमध्ये 52%, हिमाचलमध्ये 41% आहे, दिल्लीमध्ये ती चांगल्या 40%च्या आसपास ती होती. त्यामुळे या ज्या पद्धतीने जागांचं हिमाचलमध्ये जागा कमी जास्त झाल्या आहेत, दिल्लीमध्ये कमी जास्त जागा. मला जर आजही आठवतं, अरविंद केजरीवालने टीव्हीवर जाहीर सांगितलं होतं की दिल्ली महापालिकेत बीजेपीला 20 जागा मिळतील, पण ते 104 पर्यंत बीजेपी तिथेही पोहोचली. त्यामुळे मतांची टक्केवारी, लोकांचा एक अतिशय स्ट्रॉंग सपोर्ट आत्ता भारतीय जनता पार्टीच्या देशात आहे. त्यामुळे देश पातळीवरती नरेंद्र मोदींजींचं नेतृत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीचं अतिशय सक्षम संघटन जिथे उभं आहे, तिथे भारतीय जनता पार्टी पुढची अनेक वर्ष राजकारणातला मुख्य आधारस्तंभ भारतीय जनता पार्टीच राहील. हा एक राजकीय कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता मी विश्वंभर चौधरी. पण राजकीय कार्यकर्ता म्हणून मी सांगतो. विश्वंभर चौधरी, भाजप आणि सत्ताधारी भाजप हे पुढच्या किमान 1.5 ते 2 दशकाचं वास्तव असेल असं वाटतं का? मला असं वाटत नाही. त्याचं कारण की धार्मिक ध्रुवीकरणाची जेव्हा एक हद्द होईल, ती मर्यादा ओलांडली जाईल, तिथे या देशात जातीय ध्रुवीकरण करण्याचं राजकारण पण लोक सुरू करतील. आणि आत्ता महाराष्ट्रात सुद्धा जे काही आत्ता छत्रपतींच्या मुद्द्यावरून माघार घ्यावी लागली, भारतीय जनता पक्षाचे नेते बोलायला तयार नव्हते उदयनराजेंच्या विरोधात, तर ते जे काही ते डायमेन्शन प्रसन्न, मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो एका मिनिटात. एका चॅनलवर मागे तुम्ही वेगळ्या ठिकाणी होता आणि त्यावेळेला शेवडे माझ्यासमोर होते, सच्चिदानंद शेवडे, आणि त्यांनी असं म्हणलं की हिंदू बहुसंख्येत मग हिंदू करतील. तर मी त्यांना म्हणालो की उद्या महाराष्ट्रात मराठा म्हणतील की आम्ही बहुसंख्य म्हणून आम्ही शनिवार वाढप. तर ही जे पॉलिटिक्सची भारताची एक रचना आपण पाहिली, तर धार्मिक ध्रुवीकरण जसं वाढत जाईल तसं जातीय ध्रुवीकरण सुद्धा वाढत जाईल. त्याला भारतीय जनता पक्ष पेलूच शकत नाही. त्याचं कारण भारतीय जनता पक्ष उच्चवर्णीयांचा पक्ष आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ती एक सीमारेषा भारतीय जनता पक्षाची की ज्यावेळी देशात तसा प्रकार, म्हणजे हे जितके धार्मिक होतील तितके जर समोरचे जातीय राजकारणाकडे वळले सगळे पक्ष, तर मला वाटत नाही की यांची काही धडगत आहे. महाराष्ट्रात आत्तासुद्धा जर आज इलेक्शन झाल्या तर मी पुन्हा केशवजींना सांगतो, म्हणजे माझा काय अभ्यास फार नाही आहे, मी छोटाच माणूस आहे, पण आत्ताच भारतीय जनता पक्षाने स्वबळावर तुम्हाला 15 खासदारांच्या वर आज तुमची ताकद नाही. हे तुम्ही गटजोड केले, काँग्रेसमधलेच आले, अमुक आले तमुक आले, ते झालं, ते त्याच प्रवाहात निघून जातील. त्याचं कारण की वातावरण जे आता महाराष्ट्रात बनते ते त्या प्रकारचं बनताना मी पाहतो आहे. आणि बॅकफुटवर अदरवाईज भारतीय जनता पक्ष अत्यंत ॲग्रेसिव्ह पक्ष आहे. राज्यपालांचं म्हणजे काय किरीटजींपासून आमचे केशव उपाध्याय असतील, अनेक प्रवक्ते अत्यंत तुटून पडतात, पण हा पूर्णतः पक्ष हा बॅकफुटवर गेला जेव्हा उदयनराजे राज्यपालांच्या विरोधात उतरले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक उन्मादाच्या राजकारणाला इथल्या जातीय राजकारणाचं उत्तर हे असू शकेल. आणि ते जर तसं झालं तर भारतीय जनता पक्षाचं राजकारण काही फार लाँग टर्म चालणार नाही. आता फक्त एक कॉमेंट मला आपबद्दल करायची आहे. आपचं प्रसन्न मुख्यतः ही सगळी मंडळी अण्णांच्या आंदोलनातून आली, तर ही मशागत, वैचारिक मशागत झालेला कार्यकर्ता नाही आहे आपचा. तो चांगला कार्यकर्ता आहे, तो सोबर आहे, तो सुशिक्षित आहे, पण त्याची वैचारिक मशागत पुरोगामी किंवा आपण तत्सम जी विभागणी करतो त्यात झालेलं नाही. तो युटिलिटी मांडणारा कार्यकर्ता, म्हणजे रस्ते, वीज, पाणी यावर बोलणारा कार्यकर्ता आहे, शाळेवर बोलणार आहे, आरोग्यावर बोलणार आहे. आणि समाजात एक मोठा वर्ग असा आहे की जो आता सगळ्याच इझमच्या पुढे जाऊन तो म्हणतो की आपल्याला हे केलं पाहिजे. पण आपनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारताच्या राजकारणामध्ये तुमची प्रतिबद्धता शेवटी राज्यघटनेशी आहे की नाही, हा प्रश्न तुम्हाला सतत येत राहणार. कारण भारतामध्ये अजून इझम सगळे संपलेत आणि आता सगळेच फक्त रस्ते, वीज, पाणीकडे गेलेत असं नाही. म्हणून प्रीती शर्मा मेनन यांनी जे सांगितलं ते सांगताना त्यांनी हे ॲड करायला पाहिजे की भारतीय राज्यघटनेने दिलेली धर्मनिरपेक्षता ही आम्ही मानून चालत राहू पुढे, पण त्याचा अर्थ आम्ही धार्मिक राजकारणात पडू तर नाही पडणार असं म्हणायला हरकत नाही. परंतु धर्मनिरपेक्षतेशी आमचा काही संबंध नाही, तो आमचा विषय नाही, असं भारताच्या राजकारणात होत नाही. ते आम आदमी पार्टीला ते लक्षात ठेवावं लागेल असं मी केशव उपाध्यांकडे जाणार होतो, पण मला असं सांगण्यात आलं की केशव उपाध्याय, मला आवाज पोहोचतोय तुम्हाला? कारण तुमची बॅटरी खूप लो आहे, थोडक्यात फक्त मांडा प्लीज. पोचतोय माझ्यापर्यंत आवाज पोचतोय प्रसन्न. बोला, पटकन बोला, बॅटरी आय गेस कमी आहे तुमची, थोडक्यात बोला प्लीज. नाही, मी फक्त एवढंच की कशा पद्धतीने पुन्हा एक विश्वंभर चौधरींचं की भारतीय जनता पार्टी उच्चवर्णीयांचा पक्ष आहे. सर्वाधिक SC ST मधले भाजपचे आमदार खासदार देशात भारतीय जनता पार्टीकडे आहे. सर्वाधिक पदाधिकारी, सर्वाधिक आम्ही जातीभेद पाळतच नाही पार्टीमध्ये. पण केशव उपाध्याय यांची जी बॅटरी लाईव्हसाठी घ्यावी लागते त्याची बॅटरी अतिशय डाऊन झाल्यामुळे त्यांची कनेक्शन तुटलेलं आहे. आपण त्यांचं मत, आय होप ते कदाचित त्यांच्या सोशल मीडियावरती व्यक्त होतील आणि त्यांचं मत आपल्याला कळू शकेल. मी त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची पूर्ण प्रतिक्रिया आपल्याला घेता आली नाही. सर्वांचे आभार आपण दिलेल्या प्रतिक्रियांसाठी आणि या विशेष आमच्या चर्चासत्रामध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा साम TV.